हॅलो गाईज, कसे आहात? पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आमची आता ट्रिप निघलेली आहे कुठं? मालवण आणि कोकणला निघालेली आहे. आमच्या आता सगळे तयार झालेले आहेत आणि मी सुद्धा आता तयार झालेलो आहे. तर थोड्याच वेळात आम्ही इथून निघतोय आणि आमचा आता आकाश नारळ फोडणार आहे, गाणं गाणार आहे आणि लिंबू पण ठेवलेलाच आहे गाडीच्या खालती. आकाश फोडचल नारळ. हा, उजवा डावा कुठला पण चालेल. चला, आमचा साहिल पण आलेला आहे, बघू शकता तुम्ही. फोडा, चला चला फोडा. व्हिडिओ गेल त्याची. तू माहिती येतो का? हे फोड ना तू नारळ उजव्या नावा. गणपती बाप्पा मोरया. चला, फायनली आता नारळ वगैरे फोडून झालेला आहे आणि आम्ही आता निघतोय कोकण मालवण सगळे. आता आम्ही ट्रिप काढणार आहोत. ही आहे आपली कार, ही आपली मंडळी. चला कोकणात. हा, असा पहिले पाईक्सला का ठेव चालू केलाय का? अरे पण मी काय बोलतो, पुढे फ्लॅश लाव ना. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. आता सगळे गाईज आम्ही निघालो कोकणात. पब्लिक होऊ शकता आपली. मग आलंच पाहिजे व्हिडिओ मध्ये. बस का काही क्षणातच आम्ही आता स्वर्गात असणार आहे. स्वर्गात म्हणजे कोकणाच्या स्वर्गात. तर बघूया काय कशा ट्रिप आम्ही एन्जॉय करतोय ती तुम्ही बघा आणि नक्की एन्जॉय करा आणि कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. तर फायनली गेट आता आम्ही पालीला सुद्धा आलेलो आहे गणपतीच्या पाया पडायला. इकडे आपली पब्लिक सुद्धा आहे पाठीमागे. पहिले गणपतीचे दर्शन घेऊया आणि मग आपल्या कोकणात जाऊया. मंदिर बघू शकता, तुम्हाला दाखवतो एकच मिनिटात. तर फायनली काय आता आमचे गणपतीचे दर्शन करून झालेलं आहे. एकदम शांत आणि लवकर असं दर्शन झालेलं आहे. पब्लिक आपली दर्शन करून एकदम मस्त वाटलं. एकदम लगेच दर्शन झालं आपलं. कसं एकदम मजा. पहिल्यांदा आमचं दर्शन लगेच झालेलं आहे. नाही तर कधी पण आलो आम्ही तर आम्हाला ट्रॅफिक नाही तर एवढी गर्दी असते ना, चतुर्थी वगैरे ह्याच टायमाला येतो ना आम्ही, तर चांगलं वाटलं. तर चला आता आपण पुढच्या प्रवासाला जाऊ, डायरेक्ट कोकणात भेटूया. तर गाईज आम्ही सीएनजीला थांबलो आहे, पण सीएनजी एवढं वांदे झाले आहेत ना, कंप्लीट अर्ध्या तासानंतर आमचा नंबर लागलेला आहे गाडीचा. आणि आमच्या गाडीच्या मागे 2-3 येत आहेत. सीएनजी पूर्ण संपलेले आहे. इथून डायरेक्ट आता आपण पेट्रोल पण टाकलेलं आहे गाडीमध्ये फुल. जिथं गाडी जाईल तिथं गाडी जाईल. हे आमचे मालक आहेत विवेक तरे. कसे वाटते पुढे बसले हो सर? अनुवाद हो ना. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा. A few moments later. तर फायनली गाईज आता आम्ही कोकणात पोहोचलेलो आहे. सकाळी 5 वाजताच पोहोचलो, पण आलेल्या खूप झोप आली, त्यामध्ये झोपलो. तुम्हाला कोकणातलं सकाळचं असं वातावरण दाखवतो मस्त. सकाळी असा पाऊस पडून गेलेला आहे आणि आपले प्रसादचे घरसुद्धा दाखवतो नवीनवाले. हा प्रसादचा जुना घर होता, हा आहे नवीन घर. आणि तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय तयारी चालू आहे. आता सगळे नाश्ता करून घेतात. हे बघा आपले विवेक, हे बघा स्टील बॉडीवाले. आणि तुम्हाला एक माणूस दाखवणार आहे, तो सध्या आंघोळीला गेलाय. त्यांनी रात्री काय काय केले काय सांगू शकत नाही. बघूया काय आहे का नाही ते. काय इकडे गुड्ड्या पण मस्त तयारी करून झालाय. आता आम्ही चाललेलो आहे कुठं? कुणकेश्वर मंदिरला आम्ही चाललेलो आहे. देवगड वगैरे आज फिरणार आहोत सगळे. पावसाचं वातावरण होता सकाळी, पण आता एकदम पाऊस शांत झालेला आहे. त्यांना माहिती आहे आपण आलो एवढ्या लांबून तर आपल्याला फिरायला भेटलंच पाहिजे. आणि बाकी सगळी आमची संध्याकाळची सोय पण इथं गॅस वगैरे सगळं आहे. संध्याकाळी बघूया मच्छी वगैरे भेटली तर आम्ही नक्की फ्राय करू. आज संकष्टी आहे. हे बघा आज बोलतो संकष्टी आहे, पूर्ण वाट लावून टाकली. आणि हे बघा एकदम 200ला टी शर्ट होते मस्त उल्हासनगरून आणलेत. तुम्ही आता माझी ड्रेसिंग बघितली 2 मिनिटं थांबा, वेगळी ड्रेसिंग. हे बघा आमच्या सरांचं डंबल घेतलाय विवेकने. विवेक मार ना जरा एक सेट मारून दाखव ना. अरे कितीचा पण असतो एक सेट मार ना मस्त.
अरे बस का भावा. विवेक आवाज काढ ना आवाज. हे बघा शाळेतला 15 जूनला शाळेत जाणारी पोरं. भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को सलाम साहेब. आणि 15 जून नंतर कॉलेजला जाणारी पोरं. हा पण रूम आहे प्रसादचा, मस्त झोपाला वगैरे इथं आहे. एक नंबर असा रूम आहे. हा प्रसादचा घर आहे, पहिला जुना घर तर तुम्हाला दाखवलेला आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये. हा एक आहे. इकडे बघा मस्त. वडापाव झाले काय फ्रेंड आहे. आणि नाश्त्यासाठी आम्हाला वडापाव सुद्धा आणलेले आहेत, बघू शकता सकाळी. हे वडापाव काढ चला, काढून घ्या चला. आणि आम्हाला दाखवतो प्रसादचं जुनं घर. हे बघा लाईट वगैरे आहे का लाईट. हे बघा इथे गणपती बसतो गणपतीसाठी. हा पूर्ण सगळ्यांचा हॉल आहे. तर काही चला सर्वात आधी आपण नाश्ता करून घेऊ. साहिलला बंद करून आपला आकाशला बंद करून ठेवलेला आहे. हे जाऊन दे साहिल खोलचं घेऊन दे येऊन दे. हे बघा हे या कसं आहे. स्टील बॉडी बोलते, अक्कू बोलते. रात्री आणि आमची एवढी फाटलेली होती ना बाबा. रात्री गाडीमध्ये चालत असतानाच याने माहीतच अण्णा बोलला, असं सगळी घाबरलेली बाबा. एक नंबर बेकार वाट लागलेली. काय बघू शकता तुम्ही शुभ सकाळ गाईज. आता आम्ही सगळं निघालो आहे तर देवगड फिरायला, कोकण फिरायला. तर आता सगळ्यात पहिले जाणार आपण प्रशासनचा कुलदैवत गंभीरेश्वर मंदिर. तिथे आम्ही आता सर्वप्रथम दर्शन घेणार आहोत आणि मग पुढे कोकण फिरायला जाणार आहोत. व्हिडिओमध्ये नक्की समजेल कुठे कुठे फिरायला जाणार आहोत. आज भरपूर देवस्थानी फिरणार आहोत आम्ही, तर व्हिडिओ बघत राहा. चला मी पोहोचलेलो आहे प्रशासनचे मंदिर, ग्रामस्थान तर प्रसाद ग्रामदेव मंदिर श्री गंभीरेश्वर मंदिर कुंभवडे येथे. रात्री हेच बोलवत ना. हा खूप भारी असं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. तर फायनली आता मंदिरात आम्ही चाललेलो आहे. एकदम शांत असं वातावरण आहे. विवेक तर पहिल्यांदा आला. विवेकला बघूया कसं आवडतं मंदिर. वातावरण तर एकदम शांतच राहतं. चला मला थोडी माहिती सांगणार आहे. प्रसाद माहिती सांग ना. इथे गाव ओळे असे म्हणजे आमच्या पूर्ण गावाचे 11 वाड्यांची मिळून सगळ्यांचे गाव इकडे असतील. म्हणजे 11 वाड्यांची मिळून इथं सर्वात मोठी अशी होळी होते. गावोळे असे येते बघू शकता तुम्ही. आणि महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. आणि इथे महाशिवरात्रीला सर्वात मोठा उत्सव असतो. प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. काय तर आता आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि आता आम्ही देवघर आणि कुणकेश्वर असे 2 मंदिरं करणार आहोत. त्याच्यानंतर अजून काही करणार आहोत, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवू. पण सध्या आता दर्शन घेतलं, खूप बरं वाटलं. इथलं वातावरण बघू शकता, एकदम शांत आणि एकदम शांत असं वातावरण आहे. चला पुढे बघूया आता काय. आता बघू शकता आम्ही कुणकेश्वर मंदिराच्या समुद्राच्या किनारपट्टीवर आहोत आणि आतिशयगड चालवतोय आपली कार. आणि हा सुंदर आहे समुद्राचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही. खूपच सुंदर, डोल्यांचं पार न फेडणार व्ह्यू आहे गाईज. तर फायनली काय आता आम्ही कुणकेश्वर मंदिरला पोहोचलेलो आहे. हे आहे आपली पब्लिक आणि समोर पाठीमागे आहे मंदिर. गर्दी भरपूर आहे वाटतंय, पण तरी पण आम्ही जास्त करून मंदिरात दर्शन घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. कारण 2 टाईम आम्हाला काय दर्शन भेटणार नाही. यावेळेस दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. मोबाईल तिथं अवेलेबल नाही, पण आपण दर्शन तर घेऊया. तर चला बघूया गर्दी कशी, तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावर.
तर फायनली गेलं आता कुणकेश्वर मंदिराला आम्ही पोहोचलेलो आहे. आतमध्ये एंट्री मारलेली आहे आणि मित्र वगैरे चालेत आपले पुढं. तुम्हाला परत एकदा दाखवतो कसं काय जायचं काय. इकडून गुड्ड्या पण व्हिडिओ घेतो आपली. तर गाईस गर्दी पण बघू शकता खूपच आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तेवढीच गर्दी आहे. तर बघूया कसं काय आहे ते. मित्र काय बोलतात बघूया. दर्शन घ्यायचं का थांबायचं लाईनला काय. इथून असे 5 मंदिर आहेत. त्या 5 मंदिराचं पण आपण दर्शन घेऊया. हे आता समोर तुम्ही लाईन बघू शकता किती मोठी लाईन आहे. आणि आमच्या विवेकला कसं वाटतो. लाव बघ आपल्याला VIP पास भेटतो का. फायनली घ्यायचं आता आमचं सगळ्या मंदिराचं दर्शन करून झालेलं आहे. मंदिर बघू शकता तुम्ही किती भारी वाटतं इथलं. आमचा विवेक आणि हा सुद्धा देवीचं मंदिर आहे. इथं सुद्धा दर्शन झालेलं आहे. मोबाईल काही तिथं अलाउड नाही. पण आमचं दर्शन झालं. 1 घंटा गेला आम्हाला दर्शनाला. पण भारी वाटलं, खूप भारी वाटलं. कारण 2 टाईम आलो काय दर्शन भेटलं नाही. या टाईम आम्ही बोललो दर्शन घ्यायचेच. त्यामुळे दर्शन घेतलं आम्ही. चला व्ह्यू दाखवतो. आमच्या मित्राला सगळे फोटो काढायला. व्ह्यू बघू शकता तुम्ही व्ह्यू समोरचा. गाईज व्ह्यू बघू शकता. आणि आपले मित्र मंदिर का गाईज आता आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आणि आता आम्हाला जास्त भूक लागली त्यामुळे आम्ही जेवायला आलेलो आहे. मस्त जेवण आहे. चिकन अंडे मागवलेले आहे आणि मस्त तिखटवाले आलेले आहे चिकन अंडे. इकडे सगळे चालू केले. अजून माझ्या ताटात का आला नाही. पण विवेकने ट्राय केलं. विवेक बोलतो भरपूर तिखट आहे. बघूया पहिले जेवण वगैरे करूया आणि मग पुढचं आपण वाटेला आणि पुढे अजून काय काय फिरणार आहे ते तुम्हाला नक्की दाखवतो. तर गाईज आता आमचं फिरून वगैरे झालेलं आहे. जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही देवगड किल्ल्याला आलेलो आहे. तुम्हाला पाठीमागून दाखवतो. तांबा पुढे गेल्यावर परत एकदम व्यवस्थित दाखवतो तुम्हाला. मित्र वगैरे चाललेत. हा आहे देवगड किल्ला. पब्लिक चाललेलं आहे वरती. लाईट हाऊस बघायला चालेल ना बाबा. प्रसाद का किल्ला बघायला चालेल आपण. तो बघा समोर लाईट हाऊस सुद्धा आहे. तुम्हाला दाखवतो इथून. आणि किल्ला सुद्धा आम्ही बघायला जाणार आहोत. पण त्याआधी थोडंसं छोटंसं मंदिर आहे. कसलं आहे ते माहीत नाही. प्रसाद आम्हाला सांगणार आहे. ते मंदिराचं दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया. आज काय पण करून 6-7 तरी आपले ठिकाण झालेच पाहिजेत असा आमचा आहे. तर चला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. तर फायनली घ्यायचं आम्हाला आता वरती जायला भेटणार आहे तशी टावरला. बघूया आम्ही कधी गेलो नाही. पण आता मित्रांचा इच्छा झाली जायचा. तर तिकडं आता आकाशने तिकीट काढला घेतलेलं आहे. आणि आता आम्ही टावरच्या बरोबर वरती एकदम मस्त टोकाला जाणार आहे. बघूया काय कसं नजारा तुम्हाला दाखवतो वरती गेल्यावर. काहीच हा आहे टावर. आणि आता याच्या आतमध्ये आम्ही चाललेलो आहोत. चला रे. लाईट दीपस्तंभ बोलू शकतो. लाईट हाऊस आहे हा. आता आम्ही चाललेलो आहे इकडं. बाकीचे गेलेले आतमध्ये तुम्हाला दाखवतो. इकडून आक्या पण चालले. आक्या एक्साइट झाले. आक्या पण पहिल्यांदा चाललेला आहे. विवेक पण पहिल्यांदा चाललेला आहे. बघूया आतमध्ये गेल्यावर कसं वाटतं आता. चप्पल घाला ना. चप्पल पण घाला. चला आतमध्ये जाऊया. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे वरती. बघू शकता तुम्ही. हे गुड्ड्या तू पण पहिल्यांदा चाललाय ना. एक्साइटमेंट कशी आहे तुझी. एक्सपायर झाले. मी पण पहिल्यांदा चाललोय. विवेकची तर खुशी काय गगनात मावना. आणि आकाशनी गगनात मावण्यात मावलेला पण रिटर्न खालती आणलाय. हे बघा कसं वरती चाललंय तिथून. आता लाईट हाऊस. आता आहे आकाशची बारी. त्याच्यानंतर जाणार आहे विवेक. काय तीन भाकरी घालल्यात ना म्हणून. काय शेवटी आता वरती आलेलं आहे. बघूया कसा वाटतो सीन. आता वरती आला आणि तुम्हाला वरचा सीन दाखवतो कसला खतरनाक वाटतोय. जिथे बघू तिथे एकदम समुद्र आणि समुद्रात पूर्ण असा समुद्राने भरलेला. इकडे आमचा फोटोशूट सुद्धा चालू झालेला आहे. फोटो काढायला आहे विवेक गुड्ड्या. आणि तुम्हाला दुसऱ्या साईडचा सुद्धा दाखवतो. एक नंबर असं वातावरण आहे बघा. बघू शकता तुम्ही. मधून बोट बघतोय. बोट त्याला दिसली का नाही काय माहीत नाही.
पण समोरचा घर त्याला नक्की दिसतो. हा बघा, हा घर एकदम छोटासा घर आहे इथं, तो एकदम क्लिअर दिसतो याच्यामध्ये, एकदम भारी. तर फायनली गायचं आपण आता प्रसादच्या घरी पोहोचलेलो आहे. सगळे मंदिरं सगळे फिरून झालेले आहेत आणि आता आपण इथंच ब्लॉग एंड करूया. पार्ट 1 हा आपला झाला कोकणातला ब्लॉग. तर आपण पुढच्या पार्ट 2मध्ये मालवण वगैरे कसं काय फिरलं ते दाखवणार आहोत. तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या. बाय बाय.